की ज्या महिलेने त्याग करून त्यांच्या त्यागाशिवाय आज बाबासाहेब घडले नसते असं मला वाटतं. माता रमाईचा काय आदर्श घ्यावा? रमाईचा जो त्याग आहे सुरुवातीपासूनच आहे. लहानपणी 5 वर्षाची असताना आई वारली. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी बाबा वारले आणि मग आई बाबा गेल्यानंतर त्यांनी त्यांचं गाव वनंतगाव सोडलं. शब्दात मांडण्यासारखं. शब्दात मांडण्यासारखं नाही, म्हणजे अगदी म्हणजे अक्षरशः रडायला येतं एवढं म्हणजे त्याग. बरं, पाणी चालेल. नमस्कार, मी हिम्मत जाधव. स्वागत करतो तुमचं कावडी ग्लोबल या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत ज्या गेस्ट आहेत त्या डॉक्टर पंचशीला दुर्गे मॅडम, ज्या आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. स्वागत करूया त्यांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय. मी डॉक्टर पंचशीला देवरावजी दुर्गे, पुणे, सेवानिवृत्त पशुसंवर्धन उपायुक्त. 33 वर्षाची सर्व्हिस करून मी सेवानिवृत्त झाले. तर सुरुवात करूया आपण बुढ्याच्या क्रांतिकच. नक्कीच. ज्या भारतात म्हणजे बाबासाहेबांनी घडवलं. आता महिलांचा जो विषय घेतला, पण बाबासाहेबांचा जो पाठिंबा आहे, बाबासाहेबांना ज्यांनी खरी ज्या ज्या महिलेने त्याग करून त्यांना जे केलं, तर आमच्या रमाई त्यांच्या त्यागाशिवाय आज बाबासाहेब घडले नसते असं मला वाटतं. पण मग इतिहासामध्ये अशा गोष्टी आहे की त्यांच्याबद्दल किंवा अजूनही दुसऱ्या ठिकाणी महापुरुषांच्या पर्वध्यान क्रिया आहे, त्यांचं कुठेतरी इतिहास तेवढा पुढे येत नाही. सब एक तर असं आहे की भासाबाईचा जो त्याग आहे तो आम्हाला एक थोडं फिरण्याशी की आला पाहिजे, तो की कळालं पाहिजे. आणि आजच्या पिढीने सुद्धा माता रमाईचा काय आदर्श घ्यावा हे पण तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगितलं. नक्की. तर माता रमाईचा त्याग. आता तिने माता रमाईचं गाव जर पाहिलं तुम्ही तर वनंगरा, दापोलीजवळ, आंबाडोदेजवळ किंवा रत्नागिरी जिल्ह्यात. तर बाबासाहेबाची पत्नी म्हणून तर नंतर बघूया आपण, आहे ना. पण रमाईचा जन्म हा एका मजूर कुटुंबाने झाला, की त्यांचे बाबा जे आहे ते मच्छीमारचं ते हमालीचं काम करत होते. आणि रमाईचा जो त्याग आहे सुरुवातीपासूनच आहे. लहानपणी 5 वर्षाची असताना आई वारली. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी बाबा वारले आणि मग आई बाबा गेल्यानंतर त्यांनी असं गाव वनंगराव सोडलं. आणि त्यांचे मामा जे आहे गोविंद कुरपे आणि त्याचे काका जे आहे सप्पा, हे घेऊन आले रमाईला. दोघे भायखळ्याला राहायचे आणि त्यांच्यासोबत एक गोबरा आणि शंभू. तर रमाईचा त्याग हा पाहतो म्हटलं तसा, तर 5व्या वर्षापासून जे आई बाबा गेले आणि लहान बैपावाचं संगोपन आणि अशात मामाच्या घरी येणं, आहे ना. फार लहानपणापासूनच की मरत पाहिलेला आहे. मग बाबासाहेबांचं लग्न 1907 आहे ना. सुभेदार दिकेत पटका मारत असताना थायकाळ्यालाच रमाई नजरच पडली आणि मग रमाईला म्हणजे पॅट्रिकचं वर्ष होतं बाबासाहेबांचं, त्याच वर्षी बाबासाहेब फॅक्टरीत घडले आणि मग रमाईला लग्नानंतर रमाई आत. मग ते बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही सुभेदार होते तरी असं कसं 18 विश्वदारिद्र्य किंवा गरीब परिस्थिती कशी. तर त्यांचं कुटुंब फार मोठं होतं, एकाच्या पगारावर होतं की ते भागत नव्हतं. त्याच्यामुळे हिवायला असतं पुस्तक घेऊन यायचे असेल तर ते आपल्या मुलीकडे द्यायचे आणि कागीनादाला त्या पुस्तकावर दे माझे चुकते जे द्यायचे. तर रमाई जेव्हा इथे आल्या तालू परळच्या दबिस्तानमध्ये मी घेऊन ना ते बिटी घिसायचा लिहिला. तर तसं पाहता मग बाबासाहेबांची किंवा राजजीबाबांची इच्छा होती की आपला सामाजिक न्याय मिळवायचा असेल, सामाजिक परिवर्तन करायचं असेल, समाजाला पुढे आणायचं असेल आणि अस्पृश्य दडल्या गेलेल्या लोकांना जर न्याय मिळवून द्यायचं असेल तर भीष्मानं खूप शिकलो पाहिजे. जे शिस्तप्रिय रामजी सुभेदार पण होते, तर शिस्तप्रिय आणि शिक्षणाची ओढ तर रामजीमा बापासूनच त्यांना लागली. तर मग आपला विवाह खूप शिकाव म्हणून त्यांनी तशी त्याच्या मनामध्ये इच्छा बाळगली आणि जेव्हा 1907 ते काटे खाली
त्यावेळेस दादा केळुसकरनं त्यांनी बुद्धाचं चरित्र वाचायला. आणि आधी तर ते म्हणजे ते कबीरपंथी, रामपंथी, रामानुजीपंथी असल्यामुळे त्यांच्याकडे महाभारत असेल, रामायण असेल, गीता असे कधी तर तोडून निघत. त्याच्याशिवाय त्यांना जेवणच लहानपणी मिळत नाही. अशा परिस्थितीत मग रमाई आली आणि रमाईनं ते सुभेदार रामजी तर तशीच प्रिय वाढणं पाहिजे. आता आधीच जरी म्हणजे परिस्थितीने नाही का आई बाबा देऊ नये पोरकीच नंबरशाची रमाई तज्ञ होऊन आली. आणि मग बाबासाहेब त्याच्यानंतर मग शिकाऊ म्हणून सुभेदारांच्या इच्छेनुसार बाबासाहेबांना त्याचे ईस्टर्न कॉलेजमध्ये BA झाले. BA झाल्यानंतर तेही पण साथ केली ना. आणि BA झाल्यानंतर मग त्यांना स्कॉलरशिपनुसार बडोदा नरेशची स्कॉलरशिप आली आणि मग ते गेले 1912ला ते BAला आणि पहिली डिग्री भारतात आणि त्याच्यानंतर मग ते अमेरिकेला पोलंड विद्यापीठात आणि उच्च शिक्षणासाठी किती रामजी बाबाला तेव्हा रामजी बाबा त्यावेळेस नव्हते पण रमाई कारण रामजी बाबा पण 1912ला गेले होते ना. मग रमाई व सभे जबाबदारी पण बाळा आणि त्यांचे मोठे भाऊ जे होते तर ते वेगळे राहायचे. त्याच्यानंतर आनंदराव जे आहे आंबेडकर त्यांचा बंदा भाऊ ते थोडीफार नोकरी करायची पण तेवढ्या व्हाव्यात नाही कारण एकत्रित खूप तर त्यांची आत्या होती त्यांची सावत्र होती पुन्हा मुकुंदराव होता तापचा आणि हे सगळं एकत्रित होतं आणि रमाई इथं आहेत यशवंतराव आंबेडकर आहे ना. तर पैशाची त्यांना चणचण वाटते की कारण आर्थिक साधन नव्हतं कारण बाबासाहेब नोकरी करत होते. आर्थिक साधन नसल्याकडे रमाईला ते म्हणजे साहेब म्हणायचे आणि बाबासाहेब 1913ला आधी मला कोलंबियाला गेले तर फार आर्थिक टंचाई होती आणि खायचे पण पांदे म्हणजे 4 भाकरी करायचे तर चौकोर म्हणजे बाकीच्यांना अर्धी भाकरी द्यायचे आणि चौकोर जी वाचलेली भाकर आहे ती लक्ष्मीबाई त्यांची जाऊ आधी स्वतः नमवली खायचे आणि दोघीही शेणी गोब्या वेचायला भायखळ्याच्या मैदानातच बाजार पण तिथे भायखळ्यात मध्ये लग्न जाणारची बाजारमध्ये त्याच्या अंतरावर काही अंतरावर ते शेणी गोबऱ्या वेचायला जायचं आणि काही शेण आणलं तर त्याच्या बोहऱ्या खपायच्या कारण आईसोबत पण लहानपणी जायच्या का तर तसा हा रमाबाई का त्यात आहे तर सुरुवातीपासूनच त्यात केला. मग नवऱ्याला साथ द्यायची तर मग बाबासाहेबांचं एक पत्र आहे न्यूयॉर्कवरून पहिलं रमाबाईला पाठवलेलं पत्र आहे 1913. रामू कारण लिहिता वाचता येत नव्हतं तरी बाबासाहेबांनी तिला शिक्षित लिहिता वाचता येण्यापुरतं किंवा पत्र आले किंवा रोजने लिहिता वाचता आलं पाहिजे. तर मग तिथून न्यूयॉर्कवरून रमाईचं पत्र पाठवलं की बाबासाहेब म्हणतात की मी ते मोपळा श्वास घेतो ते कुठलाही भेदाभेद नाही जातीभेद नाही म्हणजे समानता आहे आणि आपल्या इथे जे मी जातीचे सत्य केली तर रमा इथे मला मोकळा श्वास म्हणजे समाजाचं जे कादे आहे मला इथून जर मी उच्च विद्यार्थी कौशिक आणलं तर मला पुढे नेता येईल एवढं मी इथलं वातावरण पक्को आणि नेमकं तेच कारण मला संविधान निर्माण करण्यामध्ये तर मग रमाई इथून पत्र लिहिते साहेब आम्ही ठीक आहोत सगळे ना पण कोणी इथली काही काळजी पडू नये तुम्ही आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करा सगळे आम्ही बरे आहोत तेव्हा मी बघू त्या बरोबर होत्या त्यावेळेस आणि तो नदन मुलीला मरण पावला फक्त त्यांनी तेवढं कळवलं पण तरी ती म्हणते खायला प्यायला मिळत नसताना सुद्धा हे लोक ते पाणी येतंय सांगते वेस की म्हणजे एवढा रमाईचा त्याग त्याच्यानंतर एकदा परत बाबासाहेब लंडनला असताना की साहेब थोडे पैसे पाठवा तर त्यांनाच एका पावाच्या तुकड्यावर आपण म्हणतो का ती गरमाची नव्हती तर ती पण म्हणजे जेवण बरोबर घ्यायची नव्हती किंवा कंजूस्तान कोण बळत नव्हते पावाच्या तुकड्यावर नंतर अर्ध्या पावाच्या तुकड्यावर बाबासाहेब राहिले. अशा परिस्थितीत मायचं जेव्हा पत्र येतं तर बाबासाहेब आता कधीच करायला जातात तर रामू मी तजवीज करतो आहे माझ्याकडे पण सुद्धा काही इथे पोकं भरायला पैसे नाही किंवा मी एक पावते ही रमा म्हणते की साहेब तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा कारण तुम्हाला समाजाचं काम करायचं आहे समाज त्याला पुढे न्यायचं आहे घडवायचं आहे तुम्हाला आम्ही सगळे ठीक आहोत तुम्ही इथली काळजी करून म्हणा आणि मग त्यावेळेस समाजाने रमाबाईला रमाईमध्ये लोकांना माहिती झालं की रमाबाई
पैसे नाही आणि बाबासाहेबांना पण असं पत्र आलं तर रमाईला त्यांनी पैशाची खैरी देऊ केली. रमाईने कारण स्वाभिमानी स्वाभिमानी रमा पतीची स्वाभिमानी महिला, तर तिने त्या फक्त पेढीला हात लावला आणि तिने म्हटलं की धन्यवाद. या या पैशाचा आपल्या घर संसारासाठी पूरक करू शकत नाही की मी थेट दिली धन्यवाद हे पुरुषी लिहून. म्हणजे एवढी त्यान्वय रमाई की जेणेकरून बाबासाहेब जर उच्च विभूषित होऊन आले तर आपल्या समाजाचा उद्धार करावा. जे आम्ही गुलामीस आहोत तर समाजाला त्यांनी न्याय द्या म्हणून ते सामाजिक व्यवस्था पुढे आणण्यासाठी रमाईचा सर्वात मोठा त्याग आहे. जेव्हा बाबासाहेब लंडनवरून आकुबा कोटीने आले बंदरावर पण अनेक ते त्यांची गटपट की बाबासाहेब आता येत आहे हाताने तावाने नोंद भेटायला म्हणजे जिगीला तिकडे आहे ना स्वागत करण्यासाठी. मग रमाईला कळलं वरून पहिलं रेकून घे थार वाटला पसपशाचं ते समाजाचं बसवा टालवाय त्याचं पेटिंग ते पण आले. तिने पण बोलून दाखवलं कारण भाऊ म्हणायचे ते की भाऊ मला पण बाबासाहेब असं सोहळा पाहायला लागेल असं का पाहायला यायचं. मग मनामध्ये विचार आणला की मग मेसून कायलाच आहे ना. मग बाबाचं तिला वाटलं की बाबासाहेब ते काय बा ते नेते नव्हतं येते कार्यकर्ते येते पण आपण आयलायचं कधी फाटकी साडी किती कानाची वेळ लागलेले होते बाबासाहेब. हा मोठा त्याग आहे रमाईचा सामाजिक म्हणजे बाबासाहेबाला ऍक्च्युली रमाईने समाजाला समर्पित आहे. तिचं जीवनच पूर्ण पारिवारिक जीवन समर्पित केलं. हा मोठा त्याग आहे राहण्याचा. मग तिच्या लक्षात आलं अरे शाबूजी महाराजांनी सत्काराच्या वेळी दिलेला जणीपटका आहे बाबासाहेबांना किंवा कोणाला कळणार पण नाही. पण बाबासाहेबाला तर कळेलच ना पण कुणाला कळणार पण नाही म्हणून ती साडी करून ती नेसून गेली आणि मग बाबासाहेबांचा सोहळा तिने बघितला. पण तिने ती समोर नाही गेली, ती झाडा मागून लपून बघितली बाबासाहेबांचा माणसात का आणि मग बाबासाहेबीकडे ते पाहायला लागले की राबू कुठे लावा ते अन्न शोधू लागले ते. आणि मग तेव्हा सत्कार झाला तर बाबासाहेब पुढे आले तर राहू दिस मग राहू कोण पुणे आणि मग राहूने ज्या त्या रमाईकी जो हार आणला होता हा तो हार गळ्या घ्या आणि बाबासाहेब कळलं की ही त्या साडी तर ती म्हणून ती आपला तो पटका नेसून आली. मग एका पत्रकारांनी बहुतेक प्रक्रियातच आहे त्यांनी प्रश्न विचारला रमाईला की रमाई बाबासाहेबांच्या पायाकडे नखाकडे पाहून तू हार का घातलास आहे ना. लोक तर पाहून डोळ्या लोळे करा म्हणजे स्वागत करतात ना. तर रमाईनं एक मोठं मार्मिक उत्तर दिलं. मी त्याचं उत्तर सांगू तुम्हाला. म्हणजे एक अल्पशिक्षित शिक्षित नाही म्हणता येणार कारण मी इथं असता येत होतं. एक अल्पशिक्षित सुशिक्षित म्हणता येणार नाही. एक अल्पशिक्षित महिला मोठ्या नेत्यांची मी ओल्या ती बायको रमा इतक्या लोकांमध्ये उत्तर पेश देते बघा. म्हणे मी बाळासाहेबांच्या गळ्यामध्ये हात त्यांच्या पायाच्या नखाकडे पाहून का घातला. याचं उत्तर हे आहे की माझे जे साहेब आहे जे सामाजिक कार्य तत्पात आहे त्या सामाजिक कार्याला कोणाचंही गालबोट लागू नये म्हणून मी त्यांच्या नखाला लक्ष लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नखाकडे पाहून केवढं मोठं उत्तर त्यांचे आहे ना. तर बाबासाहेबांच्या पावलोपावी रमा खंबीरपणे स्वतःच्याच परिवारासगळे मुलं 4-4 मुलं गमावल्यानंतर सुद्धा लक्ष नाही दिलं. खाण्यापिण्याची समान पाळतात केवळ अँड केवळ बाबासाहेब अख्ख्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं कारण इकडची परिस्थिती काही सांगायची नाही. लक्ष केंद्र केवळ अँड केवळ माझ्या साहेबांनी फक्त व्हावं शिकून मोठं व्हा आम्ही समाजाचं कार्य करावं जी समाजावर होणारा अन्याय अत्याचार दूर करावा हेच एकमेव बाबासाहेब वरती तिथे श्रद्धा होती आणि हेच एकमेव तिचं ध्येय होतं. आणि म्हणून तिच्या त्यागाबळ बाबासाहेब खडणी आणि म्हणून सर्व देशाची रमाई झाली. आणि त्या रमाईला आपण त्या ती रमता त्या आजची महिला खेळू शकते काही एवढा क्रस अंग ते काटा आलाय एवढा त्याग त्या माऊलीने केला. खरंच म्हणजे
शब्दात मांडण्यासारखं नाही. शब्दात मांडण्यासारखं नाही म्हणजे अगदी म्हणजे अक्षरशः रडायला येते एवढं म्हणजे गेल्यावर. पाणी झाले. आज ती आज रमाई दुर्लक्षित आहे. त्यांबरोबर आहात ठीक आहे. खरंच रमाईचा त्याग हा फार हा. हां. आणि महापुरुषांची आता जसं आपण बाबासाहेबांच्या जयंती जेवढे जोमाने करतो, मला असं वाटतं की तेवढ्याच जोमाने जरी नाही झालं, तरी आज माता रमाईकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. त्यांचे जे स्मारक आहे, मला वाटतं वरळीमध्ये त्यांचं एक स्मारक आहे. बरोबर. आणि पुण्यामध्ये पहिला वेदसोत्तळ देशाचं पहिलंच हा तो बर्न गार्डनच्या इथे हो या वाडिया कोल्हा. वाड्यापाल्याच्या इथे आहे. तर आपण त्यांना मला असं वाटतं की तिथं शासनाने पण तिथं लक्ष द्यावं आणि स्मारकाकडे सगळ्या अन्वयांनी पण आपण जाऊन एकदा तरी भेट दिली पाहिजे. आज जर रमाई नसत्या, तर मला असं वाटतं की बाबासाहेब भेटले नसते आणि खरंच त्या तिथे स्मारकाला जाऊन आपण तिथं नक्कीच एकदा त्यांना स्मरावं आणि वंदन करावं आणि त्या मूर्तीचं आपण काय म्हणता आपण कर्ज फेडू शकणार नाही असा तो विषय. पण म्हणजे आपण तिथे गेलं पाहिजे सगळ्यांनी. समजा प्रश्न आहे. पहा पुरुषांच्या मध्ये प्रत्येक पुरुषाच्या मध्ये स्त्री राहतच है ना. सगळेच म्हणतात ती मग त्याच्यात आहे. पण सावित्रीच्या आणि लुबिराव उलट. का? आता रमाईला पहिले शिक्षण नव्हतं पण बाबासाहेबांनी शिकवलं आहे की नाही. रमाईने ही भाषण पण उत्कृष्ट देत होते. ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. उत्कृष्ट भाषण आणि तेही बाबासाहेबांसमोर यंदा दिलेलं आहे रमाई शिकवत. हा तर बाबासाहेब काय म्हणजे प्रभावित झाले होते असं म्हणजे की रमा पण ही समाज असं पहिल्यांदा म्हणजे उदागत करते प्रबोधन करते आहे. तर अशी ही आमची रमाई. आजही पण म्हणजे समाजामध्ये त्यातनं आता रमाई ज्या आहे, ज्या आजही दुर्लक्षित होतात आहेत का? हां, त्याचं कारण हे तसं आहे, की अजूनही आपला तो भोळा आपला समाजदारी. पण जयंती याच्यामध्येच गुरफटलो आहे. आणि रमाईला आपण त्यागमूर्ती पण त्यागमूर्ती पण म्हणतो. पण आज रमाईची जयंती आता आमचे 10-15 वर्ष झाले असेल, की रमाईची जयंती आपण म्हणजे साजरी फार मोठ्या प्रमाणात नाही. पण जसं-जसं आता लोकं वाचन करतात, तसं-तसं रमाईचा त्याग काय आहे समाजाप्रती किंवा बाबासाहेबांप्रती, बाबासाहेबांना उच्च शिक्षण देण्यामध्ये रमाईचा किती भाग आहे, सर्वात मोबतीचा त्याग आहे. म्हणून आता लोकं रमाईला वाचायला लागले, जाणायला लागले आणि रमाईची जयंती साजरी आहे. हा झाला एक उत्सवप्रेमी ना. आपण बाबासाहेबांचे अनुयायी फार उत्सवप्रेमी. तर जयंती साजरी करू लागले. पण ॲक्च्युअली रमाई जी आहे, तर माझ्या अनुषंगाने ती दुर्लक्षित आहे. कशी? की माझा जेव्हा वाचनात आलो, की रमाईचे अंत्यसंस्कार दादरपासून जवळच वरळीच्या स्मशानभूमीत, हिंदू स्मशानभूमीत झाले. तर मी असं ठरवलं, की मुंबईला जाऊन अनेकदा सर्व्हिसमध्ये मुंबईला जातच होते. पण तेव्हा वाचनात आली नव्हती आमच्या. म्हणून माझा वाचनात जेव्हा आला, तर तेव्हा मी ठरवलं, की आता रमाईची, वरळीची जी समाधीस्थळ आहे ते शोधून काढायचं. तर मग मी बऱ्याच लोकांशी संपर्क साधला. तिथे जे वरळीला त्या स्मशानभूमीत लोकं राहतात, तर तिथे पण मी त्यांचे नंबर मिळवले काही लोकांचे. त्याआधी मी परळच्या दगडशाळेला व्हिजिट केली आणि मग तिथून मी काही लोकांना विचारलं, की वरळीला कुठे आहे? समाधीची देखरेख कोण करते वगैरे. मी तिथून माहिती आणि बेमाईनाम जातो. आणि फार कुणामध्ये एक माझी मैत्रिणीनी ती वरळीची समाधी सदस्य होती. आणि मग ते चित्र बघून, की आमच्या रमाईला त्यागमूर्ती म्हणून जेव्हा आम्ही म्हणते आणि रमाई म्हणतो, रमाई म्हणजे आमची आई रमाई. हां, आणि ते त्यागमूर्ती का तर म्हणतो, की त्याग केला ते समाजासाठी आहे. म्हणून आम्ही त्यागमूर्ती होता. अशा त्यागमूर्तीची समाधी स्मृतिस्थळ आजही दुर्लक्षित आहे. आणि मग मी ज्यावेळी शोधत शोधत गेली आणि तिथे बघितलं, तर रमाईच्या त्या स्टॅच्यूवर धुळीने घातलेला होता आणि कधीतरी हार घातलेला तो हार होता.
अर्थात आता मी पण काही हार नेला नाही. मला वाटलं की आजूबाजूला मिळतील हार. पण मी पण कुबा आणि हात काही नेले नाही. आणि तो किती दिवसाचा तिथे गळ्यामध्ये कडलेला होता. अक्षरशः ती आणि कुत्रे बसलेली होती. ते पाहून मला अत्यंत वाईट वाटलं. म्हणजे दुःखी झाली मी. इतकी दुःखी झाले की फारच वाईट वाटलं आणि तिथेच मी माझी मैत्रीण आली. मी तसाच रडायला लागलो. आणि मग तिथे जे मला थोडंसं कापडाचे रुमाल वगैरे काढले आम्ही पर्समधून आणि रमाईची ती स्मृती स्टॅच्यू आहे तो पुसून काढला. आणि मग आली तिथे पंचशिंपरी शरण घेतलं. आणि तिथे जो देखरेखीला एक जाधव नावाचा होता. पण आता मी जेव्हा 2025 मागच्या वर्षी गेले, तर तो मुलगा मला कितपत दिसला नाही. मग त्याने आम्हाला जी माहिती दिली, तो माझ्याकडे आता तो व्हिडिओ रिलीज झाला. तो व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट केला होता. तर त्याने मला अशी माहिती दिली, की मॅडम ही जी जागा आहे, जी काही ते 1.5-2 एकर जागा आहे, तर ती हिंदू स्मशानभूमीच्याच नावाने आहे. जी त्यांची स्मशानभूमी म्हटलंय. तर ती जर आपल्याला मिळाली, तर याचं जे सौंदर्यीकरण आहे, तर हे होईल. कारण बजेटमध्ये 3 करोड रुपये ठेवण्यात आले, असं त्याने मला सांगितले. मग मला म्हटलं आता हे 3 करोड रुपये आहे. सगळे आपल्याला छान छान केलेलं आहे कॉर्पोरेशननी. ते मला त्यांनी सांगितलं. पण जमीन नावावर नाही. आता जमीन नावावर नाही तर हे आपल्या नेत्यांचं का नाही? जमीन नावावर करून केलंय आणि कॉर्पोरेशन आहे ना, कॉर्पोरेशनमध्येच हा मुद्दा उपस्थित केला. तर त्याच्यामध्ये आणि समाज कल्याण खात्याने जर लक्ष दिलं, तर ती जमीन आपल्या ताब्यात मिळेल आणि तिचं सौंदर्यीकरण होईल. तर मग मी मागच्या वर्षी जेव्हा गेली, तर हे ज्या बाबी आहे, तर काय कितपर्यंत ते पुढे नेणं हंबोर असत आहे ना. तर मग त्यांनी मला तो तर दिसला नाही, पण दुसरा एक मुलगा देखरेखीसाठी होता. तर त्यांनी सांगितलं, की आता हे जे आहे काही बजेटमधून पैसे आले आहे आणि कंपाऊंड म्हणा ग्रिलचं कंपाऊंड बांधलेलं दिसलं. अच्छा. पण थोडंशाला अशी थोडीशी सुधारणा दिसली. तर त्याला काही कुलूप वगैरे लावलेलं नव्हतं. तर मग आम्ही आतमध्ये घुसलो. परत रमाईची स्टॅच्यू आहे तो पुसून काढला आणि तिथे परत वंदनाने. पण आज जी रमाई जिचा त्याग आहे, त्या स्मृतीस्थळाला अजूनही लोकं आपले भेट देत नाही किंवा किंबहुना माहिती नाही. तर मी आता जेव्हापासून म्हणजे भेट देणं सुरू केलं, म्हणजे 2च व्हिजिट झाल्या आणि मी ज्या लोकांना सांगते, की रमाईचं स्मृतीस्थळ तिथे आहे, तर तुम्ही जाऊन एकदा तरी भेट द्या. म्हणजे तिथे जर वर्दळ वाढते, आहे ना, स्मृतिदिनी म्हणा किंवा जयंतीदिनी म्हणा किंवा एरवी पण, तर लोकांची वर्दळ वाढली, तर आपसुकच जो कॉर्पोरेशन बजेट करायचं त्याचं सौंदर्यीकरण होईल. म्हणजे जी आमची रमाई आहे, तर सांगायचं सत्तर जी आज दुर्लक्षित आहे, ती दुर्लक्षित राहणार नाही. आणि लोकांची वर्दळ वाढली, तर निश्चितच ती जागा जी आहे आपल्याला मिळून जाईल. त्याचं आधी स्मृतीस्थळासाठी आणि तिथं सौंदर्यीकरण होईल, असं मला वाटते. तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते, की जास्तीत जास्त लोकांनी तिथे भेट द्या वेळ आणि आमची त्यागमूर्तीची जी स्मृतीचं स्थळ आहे, ते कसं आजही दुर्लक्षित आहे. तर ते तुम्ही जाऊन भेट द्या. म्हणजे तुम्ही ह्या ज्या पाठी आहे मी जे सांगते आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असं मला वाटतं. आणि आपल्या माध्यमातून पण आपण असा एक विचार करूया, की तिथं चांगलं एक भव्य स्मारक होईल निश्चित. आणि लोकांनाही त्या गोष्टी कळतील, की रमाई खरंच काय होत्या आणि काय आहे काय आहे. आज म्हणजे लोकांची वर्दळ नसल्यामुळे नक्की. आणि ते हिंदू स्मशानभूमी असल्यामुळे ते आपल्या नावावर नसल्यामुळे शासनाने त्याकडे लक्ष दिलं नाही, किंबहुना आपल्या लोकांनी आपल्या नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी त्याच्यावर आवाज उठवला नाही, असं माझं म्हणणं आहे. जर आपण सगळे सामूहिकरित्या एक निवेदन दिलं कॉर्पोरेशनला, तर निश्चितच ती जागेच्या बाबत आपल्याला ताबा मिळेल आणि रमाईच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण होईल आणि रमाई जे आमचा आदर्श आहे, तर आदर्श एक म्हणून त्यागमुक्ती म्हणून बाबासाहेबांना घडवण्यामध्ये आमचा समाज घडवण्यामध्ये तिला किती सिंहाचा वाटा आहे, याचा आम्ही तिला श्रेय देऊ. तिचा जयंतीनिमित्ताने का असेना, स्मृतिदिनी का असेना, पण तेवढंच आम्ही तिचे विचार आत्मसात करू ना. केवळ जयंती घेणं किंवा स्मृतिदिन साजरा करणं म्हणजे तेवढ्या गोष्ट मर्यादित नसून तिने काय काय आमच्यासाठी त्याग केला, हे आमच्या भाषात आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज आम्ही महिला सुखासीन आहोत आणि आम्हाला कोणी महानायकांनी किंवा महापुरुषांनी काय काय त्याग आम्हाला घडवण्यामध्ये केला. तर हे आम्ही विस्मरणात गेलो किंवा आम्ही वाचनही करत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना याची माहिती नाही आहे. सुशिक्षितच महिलांना याची माहिती नाही. अशिक्षित तर लांबच राहील.
म्हणून माझं म्हणजे सुशिक्षित महिलांना जागरूक करणं हे माझं आद्य कर्तव्य समजते. आणि जे कोणी महिला मला सुशिक्षित शिक्षित महिला दिसली त्याला मी नानून त्यात मृत्यू रमाईबद्दल सांगत असते की जा आणि भेटा. तर बऱ्याच महिलांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही एक वर आता मी घेऊन देऊ. तर ही माझी उपलब्धी आहे ना, असं मी समजते. आणि तुमच्या माध्यमातून म्हणायचे जाऊ द्या. आणखी सर्वांनी आपण त्या स्मारकाला भेट द्यावी. खरंच तुम्ही फार अशा गोष्टी आम्हाला सांगितल्या. रमाईच्याबद्दल असू देत, बाबासाहेबांच्या बद्दलच्या गोष्टी आहेत. आणि आजच्या या नव्या पिढीला या गोष्टी तुमच्या माध्यमातून कळाल्या. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या चॅनलसाठी आज आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल खरंच मी तुमचं मनापासून आभार मानतो. मी सर्वप्रथम तुमचे धन्यवाद देते की याच्यासाठी की बाबासाहेबांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व, बाबासाहेबांचे काही सुप्त जे गुण होते किंवा सुप्त व्यक्तिमत्व जे बाबासाहेबांचं लोकांपासून दडले नव्हतं, ते मला इथे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गाव टू ग्लोबल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणं होतं. त्या तुमच्यासमोर किंवा जनतेसमोर मला मांडण्याची संधी दिली. आणि रमाईबद्दल, रमाईच्या स्मृतिस्थळाबद्दल शेवट आपण बोललो. तर मी सर्वप्रथम तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत रमाई जी दुर्लक्षित आहे, स्मृतिस्थळाबद्दल कोणीही मला असा प्रश्न विचारला नाही. म्हणजे अनेक असे भाषण पण झाले आणि डिजिटल पण व्हिडिओ झाले. पण आतापर्यंत मला तुम्ही जो प्रश्न विचारला की रमाई त्यामुळे असून इतकी दुर्लक्षित का? तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जनापर्यंत पोहोचणे तर तो माझ्यासाठी उपलब्धी आहे. तुमचे सर्वप्रथम हे आभार म्हणते, धन्यवाद देते. आणि असेच आणखी व्हिडिओ बनवत राहा. तुम्हाला सिधा शुभेच्छा देते. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप धन्यवाद. जय भीम. नमो. भेट